छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य तुम्ही पाहताय। छत्रपती संभाजीनगरात आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। अनुसूचित जातीच्या प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा काढण्यात येतोय। क्रांती चौकातनं विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे जोडले गेलेले आहेत। माधव, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात आपण पाहतोय हा मोर्चा काढण्यात येतोय, सध्याची परिस्थिती काय आहे तिथली? आक्रोश दिसतो आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत धडकणार आहे। राज्य सरकारच्या वतीनं हा निर्णय घेतला असा आरोप सातत्याने केला जातोय आणि जो अन्याय अनुसूचित जमातीच्या विशेष घटकांवर होतोय तो होऊ नये यासाठीचा हा मोर्चा असल्याचं आंदोलकांनी सांगितलेलं आहे। या मोर्चामध्ये मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं लोक सहभागी झालेले आहेत। विशेष म्हणजे ही अन्यायकारक बाब आहे, अन्यायकारक बाब दूर करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। राज्य सरकारकडून विशेष जमातीसाठीचा जो अनुसूचित जमातीसाठीचा जो उपवर्गीकरणाचा विषय घातलेला आहे त्यामध्ये एका घटकावर अन्याय होतोय आणि हे अनेक वर्षांपासून सुरू असल्यामुळं किमान आता तरी हे करू नये अशी या सगळ्यांची मागणी आहे। आणि आता या मोर्चाचं या आंदोलनाचं नेतृत्व स्वतः आनंदराज आंबेडकर हे करतायत। त्यामुळं हा मोर्चा विभागीय कार्यालयावर गेल्यानंतर ते या मोर्चाला काय संबोधित करतात हे पाहावं लागणार आहे। पण एक गोष्ट आहे की या मोर्चाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातला आक्रोश दिसून येतो। नक्कीच या संपूर्ण मोर्चावर आपलं असंच लक्ष सुद्धा। तुर्तास धन्यवाद माधव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।